राज्यसभा में अमित शाह के बाबा साहेब आम्बेडकर पर दिए गए बयान पर राजनीतिक विवाद छिड़ गया है। शाह ने आम्बेडकर के नाम की बार बार इस्तेमाल को फैशन बताया, जिससे कांग्रेस ने उन पर संविधान निर्माता का अपमान करने का आरोप लगाया है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये अवमान केलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांविषयी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले, लोकांना उद्देशून असे म्हटले आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो 7 जन्म का पुण्य लेते असं म्हटलं। याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही आणि म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे। आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही, उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या। खऱ्या अर्थानं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीने अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे। आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं, अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे। याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का? आमची काही मागणी नव्हती, आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती, परंतु पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही। राहुल गांधींचं घेता येतं परंतु अमित शहाचं घेता येत नाही, अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेलं आहे। आज देशाचं संविधान आणि ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात अस्थिरता आणि ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो, संविधानावरून महाराष्ट्र पेटला। आज जाणीवपूर्वक सावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर क्या निकाले, अगर भगवान का नाम लेतो तो 7 जन्म का पुण्य मिळता, अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील। कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या थोर पुरुषाचा अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला। खरं म्हणतं तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी, ही अशांतता होऊ नये, ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दाम हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का, हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला। दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरल्यानंतर आम्ही निषेध केला। त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो, सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे, महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ, हा इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो। आज मी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी लोकसभेतला मुद्दा या ठिकाणी मांडला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, देवाप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व समाजातले लोक या ठिकाणी मानतात। अशा वेळी त्यांचा अनुद्गार जो काढण्यात आला त्याचा निषेध करण्याची भूमिका, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, परंतु दुर्दैवानं सभापती महोदयांनी ज्या घटनेच्या आधारावर हे विधिमंडळ चालतं, घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आम्ही बघतो, त्यांच्याबद्दल बोलायला सुद्धा देणार नाही, या पद्धतीच्या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयाँ और जड़ी बूटियाँ
वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।